श्रावण महिना सुरू झालाय. आता सणांची तर एकदम रेलचेल. ह्या श्रावणामध्ये सगळ्यात पहिला सण येतो तो नागपंचमीचा सण येतो. ह्या सणामध्ये किंवा ह्या नागपंचमीच्या दिवसात आपल्याला तव्याचा वापर करायचा नसतो, म्हणून ह्याच्यामध्ये ह्या सणात महत्वाचे बनवतात पुरणाचे दिंडे. तेच आपण आज बनवू. दिंडे करायसाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे. डाळ चांगली 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि आता आपण ही कुकरमध्ये शिजायला टाकूया. कुकर घेतलाय, कुकरमध्ये मी डाळ टाकते. त्याच्याबरोबर शिजण्यासाठी पाणी सुद्धा घालते. डाळ धुवून मी 1 तास भिजत घातली होती. आता डाळीच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यायचंय आणि तसं मोजलं ना आपण तर आपलं बोटाचं एवढं 1.5 पेर आपलं पाणी आलं पाहिजे, एवढं मधलं बोट. मग एवढं पाणी टाकली की आपली डाळ व्यवस्थित शिजते. ह्यात आता आपण थोडं मीठ टाकूया, जवळजवळ पाव चमचा, 2 चिमूट हळद आणि 1 चमचाभर तूप. कुकरला झाकण लावूया आणि गॅसवरती ठेवूया. या माझ्या कुकरला शिट्टी काढत नाहीत. वस्तू कुठली पण बॉईल झाली की ती मिनिटावरती त्याला ठेवायला लागतं बारीक गॅस करून. बऱ्याच वस्तूंना 10, 15, 5 मिनिटात वस्तू शिजतात. आता डाळ लवकर शिजत नाही म्हणून याला मला स्टीमवरती 15 मिनिटं ठेवायला लागेल. आणि तुमच्याकडे साधा कुकर असेल तर तुम्ही त्याला 4 शिट्ट्या काढायच्या. गॅसवरती आता कुकर चढवते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या कुकरला लावा, नाहीतर मग भांड्यामध्ये ही डाळ शिजवा. पण डाळ एकदम नरम शिजली पाहिजे, बोट चेपीने एकदम नरम शिजली पाहिजे, तर मऊसूत पुरण तयार होतं. इथे 2 वाटे पीठ घेते मी. पीठ तुमच्या आवडीने किती घेऊ शकता, त्याचा काही प्रमाण नाहीये. नुसत्या गव्हाच्या पिठाचाच वापर करणारे मी, यात मैद्याचा वापर करणार नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यात मैदा सुद्धा घालू शकता. थोडासा थोडं मीठ घालते, 1 चिमूट हळद घालते, ह्यात सुद्धा 1 चमचा तूप घालते. दिंडे नेहमी तूप घालून छान लागतात तुपाबरोबर, म्हणून मी इथे पिठामध्ये पण आणि डाळीमध्ये पण तुपाचा वापर केलाय. तूप सगळ्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं. तूप आणि हळद व्यवस्थित मिक्स झाली की आपण पीठ मळायला सुरुवात करूया. नेहमी आपण जी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळायची, पण एकदम मऊ पुरणपोळीसाठी बनवतो कणिक मळतो पुरणपोळीसाठी, तसं एवढी मऊ आपल्याला कणिक मळायची नाहीये. त्याचं कारण म्हणजे ना, आपण जे दिंडे करणार आहोत त्याचं जे वरचं कवर असेल हे ह्या पिठाचं असणार. मग ह्या पिठाच्या कवरला कसं जाड कवर असेल तर ते दिंडे चांगले लागत नाहीत. म्हणजे थोडं थोडं पाणी घालून आपण पोळीसाठी जसं कणिक मळतो तसे थोडंसं घट्ट पीठ मळायचं. एकीकडे आपलं पुरण शिजते, डाळ शिजते, तर दुसरीकडे आपण कणिक मळून ठेवायची, म्हणजे गूळ घालून पुरण तयार होईपर्यंत पीठ आपलं व्यवस्थित मुरतं. त्यासाठी पण आपल्याला कणिक आहे ती मऊ मळायची नाहीये. त्याला थोडं वरून तूप लावूया. आणि पुन्हा कणिक अशी मळून घेऊया. कणकेचा छानपैकी गोळा तयार झालेला आहे. जास्त पिवळी पण कणिक झाली नाही बघा. आता दुसरी सगळी तयारी होईपर्यंत कणिक आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपली डाळ शिजतेच आहे. डाळ व्यवस्थित शिजली, आपली एकदम मऊ शिजली आहे. आता ह्यात जे एक्स्ट्रा पाणी दिसतंय, हे बघा, हे जे एक्स्ट्रा पाणी दिसतंय ते आपण निथळून काढूया. भांड्यामध्ये चाळण ठेवतो आपण अशी, आणि डाळ आपण ह्यात काढतो. डाळ 10 मिनिटं अशीच ठेवायची आहे. एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. आता ते आपण काय पाणी आटवत बसायचं नाही, कारण डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. 10 मिनिटं मी डाळीतलं पाणी निथळायसाठी ठेवलं होते. व्यवस्थित पाणी निथळलंय. आता हे जे पाणी राहिलंय
ह्याला आमच्याकडे येळवणी म्हणतात. ह्या येळवणीची आमटी भरपूर छान होते. जर तुम्हाला ह्याचा वापर करता येत नसेल आमटीसाठी, तर तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ मळा किंवा इतर कुठल्याही रेसिपीजमध्ये, आमटीच्या रेसिपीजमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता ही येळवणी बाजूला ठेवूया आणि आपण पुरण करायला घेऊया. डाळ मी पुन्हा आता कुकरच्या भांड्यात टाकते, कुकरमध्ये टाकते. ह्यातच मी पुरण बनवते. ह्यात आता घालते अर्धा किलो गूळ. जेवढी क्वांटिटी आपली डाळीची आहे तेवढीच आपण क्वांटिटी गुळाची वापरायची. गूळ चांगला मिक्स करायचा ह्याच्यात. आणि गॅस चालू करायचा. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून आपण पुरण बनवणार आहोत. फास्ट केलं तर पुरण जळेल आणि स्लो केलं तर पुरण व्यवस्थित लवकर तयार होणार नाही. तर पहिलं पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. 15 ते 20 मिनिटात आपलं पुरण तयार होतं. पुरण बनवताना नेहमी चमच्याचा वापर नाही करायचा, कलत्याचा, उलताण्याचा वापर करायचा, जेणेकरून पुरण आपल्याला कळतं की तयार कसं झालं ते. उभा राहायला पाहिजे, पडला नाही पाहिजे कलता. तर पहिला आपण पातळ करून घेऊया गुळ यात. डाळ गरम असल्याने गुळ लगेच पातळ व्हायला लागलाय बघा. गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे. बघा पुरण किती पातळ झालंय, लिक्विड झालंय. पुरण सतत खालून ढवळत राहायचं, नाहीतर पुरण खाली लागू शकतं. मध्ये 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, परत हलवायचं. घट्ट होत चाललंय ते. एकदम मग अशी लिक्विडी झालं होतं ते आता घट्ट घट्ट आळत चाललंय. 10 मिनिटं झाली की हे काम करते. अजून 10 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित सुकेल. हे बघा आता बरंच ते सुकलेले. पुरण आपलं व्यवस्थित तेवढं घट्ट झालंय की नाही ह्याची पण ही एक टेस्ट असते. त्यासाठी मी स्टीलचा उलतान घेतलंय. असं सरळ ठेवायचं. हे बघा उलतान अजून खाली आपलं पडतंय ना, असं पडलं नाही पाहिजे, ते सरळच उभं राहिलं पाहिजे. म्हणून अजून थोडंसं त्याला सुकवायची गरज आहे. बघा पुरण आपलं घट्ट तयार झालंय. आता याच्यामध्ये उलतान ठेवला ना तर तो पडणार पण नाही. आपलं पुरण आता तयार आहे. आता ह्यात आपल्याला वेलचीची पूड टाकायची 1 टीस्पून, सुंठ पावडर अर्धा टीस्पून टाकायची आणि थोडं जायफळ किसून टाकायचंय, तरी पण ते पाव टीस्पून असेल. गॅस बंद करायचा आहे. हे सगळं मिक्स करायचंय, पूर्णपणे मिक्स करायचंय ह्यात. आणि आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचे. तुम्ही जर पुरणाची चाळण किंवा पुरण यंत्र वापरत असाल तर गरम पुरण आहे तोपर्यंतच ते बारीक करायचं. जर मिक्सरचा वापर करत असाल पुरण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मग ते मिक्सरला बारीक करायचं. तसं पण ह्याला बारीक करायची गरज नाही. बघा एकदम एकजीव झालेलं आहे. पण थोडी थोडी डाळ आहे ती आपण वाटून घेऊया. आता मी पहिलं थोडंसं थंड करून घेते. पुरण बघा आता व्यवस्थित थंड झालंय. आता थोडं थोडं पुरण आहे ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. असं थोडं थोडं पुरण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि ते पल्स मोड वरती म्हणजे बंद चालू करून पुरण आपण वाटून घ्यायचंय. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे बघा पल्स मोड वरती बारीक केलं ना म्हणजे चालू बंद करून तर असं मऊसूत असं आपल्याला पुरण मिळतं. हे दिंड्यासाठी आहे. पुरणपोळीचं पुरण आहे ते थोडंसं सुक्क असतं अजून. पीठ आपलं व्यवस्थित मुरलंय. आता थोडंसं मळून घ्यायचं. व्यवस्थित झालंय. जास्त नरम नाही का जास्त घट्ट नाही. पीठ मळलेलं तयार आहे, पुरण तयार आहे.
आता आपण दिंडे करायला घेऊया. इथे काय करायचं, आपण तुपामध्ये हात बुडवायचा, एक उंडा तयार करायचा. हा एवढा उंडा केलाय, ह्याच्या दीडपट आपल्याला पुरणाचा उंडा करायचा आहे. म्हणजे हे बघा, हा एवढा उंडा पिठाचा आणि हा एवढा उंडा पुरणाचा. आता आपण पिठाच्या उंड्याची आहे ती चपाती करायला घेऊया. चपाती करताना आपण त्याला पीठ लावणार नाहीये, तुपावरतीच ही चपाती लाटायची आहे पातळ. तुमचं जर पीठ जरा जास्तच पातळ झालं असेल ना, तर मग थोडंसं हलकंसं तुम्ही सुक्क पीठ लावू शकता. पण सुक्या पिठाने कसं उकडल्यानंतर म्हणजे सफेद पीठ पीठ दिसतं, म्हणून आपल्याला पीठ लावायचं नाहीये, नुसतं तुपावरतीच आपल्याला पोळी लाटायची आहे. आता पोळी मला जेवढी जमली तेवढी मी पातळ लाटली आहे बघा. आता पुरणाचा उंडा घ्यायचा आहे, हा उंडा मधोमध ठेवायचा आहे. उंडे नेहमी कशीच एकाकृती असतात, गोल किंवा त्रिकोणी नसतात. मग आता हे इथून बंद करायचं, इथून बंद करायचं, हे इथून पण बंद करायचं आणि इथून बंद करायचं. आपला उंडा तयार झालाय. ठेवताना इथून ठेवायचं नाही, जिथे आपण दुमडले तिथून ठेवायचं आहे. आपण उंडे बनवून ठेवूया. आपण 5 दिंडे तयार करून ठेवलेत. आता हे आपण स्टीम करायला घेऊया. इथे मी स्टीमर घेतलाय, स्टीमर मध्ये मी पाणी टाकते. आता हे मी स्टीमर गॅसवर ठेवते. स्टीमरचा वरचा भाग आहे हा, ह्याच्यामध्ये मी हळदीची पानं लावून घेतलेली आहेत. हळदीच्या पानामध्ये दिंडे एकदमच छान लागतात, म्हणून मी एक एक दिंडा असा पानामध्ये गुंडाळणार नाही, पण स्टीमर मध्येच असं हळदीचं पान लावून घेतलीत मी. आता यात आपण हे दिंडे हे अरेंज करून घेऊया. पानं चांगली धुवून सुकवून घ्यायची, नाहीतर पानांना भरपूर धूळ असते. एकमेकांना चिकटली तरी चालतात, तुटत नाहीत ते. आता ह्या दिंड्यावरती मी परत ही हळदीची पानं झाकते, म्हणजे वरती खाली आपल्याला पूर्णपणे हळदीच्या पानांचा वास येईल. पूर्णपणे झाकले आपण. आता हा स्टीमर उचलून सरळ आपण पाणी जे बॉईल करायला ठेवलं त्याच्यावर ठेवूया. पाणी आपलं उकळत आलं होतं. पाणी चांगलं उकळलं की गॅस मिडियम करायचा आहे, गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 15 मिनिटासाठी दिंडे आपले शिजायला ठेवायचे. बघा वाफ चांगली तयार झाली. गॅसची फ्लेम मिडियम करायची, 15 मिनिटं ह्या दिंड्यांना स्टीम द्यायची. आता स्टीमरचं झाकण उघडूया आणि बघूया आपले दिंडे तयार आहेत का. पान का बघा दिंडे चांगले फुगलेत. हात लावून बघितलं तर चिकट जरा पण लागत नाहीत. गॅस बंद करायचा आहे आणि दिंडे आपण प्लेटिंग करून घेऊया. दिंडे आपले तयार आहेत, खूप मस्त दिसत आहेत. त्याच्यावर तूप टाकून खाऊया. हे का खूप छान दिसत आहेत. दिंडे आपले तयार आहेत, तुम्हाला कापून पण दाखवलंय. इतके मस्त लुसलुशीत झालेत, मऊसूत झालेत. त्याच्यावर तूप टाकायचं, पहिला नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मस्तपैकी नंतर ताव मारायचा.